आज आलो की उद्या लगेच गुलाल लागला पाहिजे, लगेच नगरसेवक झालं पाहिजे, उद्या नगरसेवक झाले की परवा त्याला आमदार व्हायचे, तेव्हा मंत्री व्हायचे. या काळामध्ये जर सगळ्यात देणारा माणूस कोणी असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी तिजोरी खाली करून टाकलेली आहे. त्याचबरोबर आमदार साहेबांचं काम आपण पाहिलेलं आहे. 3,500 कोटीचे काम त्यांनी नांदेड उत्तर मध्ये केलेले आहे. मी म्हणतच नाही ही निवडणूक जी स्थानिक निवडणूक असते ती नेत्याची असते, ही निवडणूक कार्यकर्त्याची असते. जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा जो पैशाचा माज आहे हा उतरणार आहे तुमचा. सांगवी पासून एक तरोड्याकडे जाणारा एक बायपासचा रोड होता. तो रोड चालू करणं माझ्यासाठी एवढं आवश्यक होतं की आम्ही सांगवी म्हणजे शहरापासून थोडंसं अलिप्त राहिलो होतो. नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीची धुमाळ चालू आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराची आपण विशेष मुलाखत देखील घेत आहोत. मुलाखत घेण्यामागचं एक कारण म्हणजे जे उमेदवार सातत्यानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासन देतात ते पूर्ण करतात की नाही या संदर्भात आणि काय काय पहिली कामं केली या संदर्भात सविस्तर आपण या विशेष पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत श्याम पाटील कोकाटे यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर विद्यार्थी दशेपासून ते चळवळीतील व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष असेल, त्यानंतर नांदेड महानगरपालिकेचे नगरसेवक त्यांच्या आई करुणा भीमराव कोकाटे नगरसेवक होता आणि त्यांचं संपूर्ण काम प्रतिनिधी त्यांनी देखील पाहिलेलं आहे. आणि एकंदरीत विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी समोर आले. प्रभाग क्रमांक 3 मधून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, एकंदरीत आपली निवडणुकीची धुमाळी जोरात चालू आहे, कारण की सातत्यानं आपल्याला पायाला भिंगरी मारून प्रत्येक डोर टू डोर फिरावं लागतं. सातत्यानं फिरत आहात, मग हे सगळं फिरत असताना लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय, लोकांच्या भावना काय आहेत, काय सांगणार, काय सांगायचं? लोक भरभरून आशीर्वाद देत आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी एक आपली भारतीय संस्कृती आहे की कुठल्याही कामामध्ये लोकांचा वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा. तर या काळामध्ये आम्ही आशीर्वाद घेत प्रत्येक घरी जात आहोत. लोकांना नम्र विनंती करत आहोत की आपण सोबत राहा, मतदान करा. यासाठी आवाहन करत आपण प्रचार जोरात चालू आहे. तर हे काम करताना जे काही आपण मागील काळामध्ये म्हणजे आमचा नगरसेवकाचा काळ हे 5 वर्षाचा नव्हता तर 8 वर्षाचा होता. कारण निवडणूक संपल्यानंतर देखील 3 वर्ष आम्ही सतत लोकांच्या सोबत होतो. तर प्रत्येक ठिकाणी छोटे मोठे काम आपण केलेले असतात. आपण एवढ्या काम म्हणजे रोजच्या याच्यामध्ये विसरून जातो, परंतु लोक लक्षात ठेवतात की नगरसेवक सर्वच झाली, परंतु नगरसेवकाच्या कामामध्ये स्वतःला वाहून घेणं महत्वाचं असतं. तसं की मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणजे आई झाली 2017ला, त्या अगोदर मी माझ्या इंग्लिश स्कूल होत्या, त्याच्यानंतर नेट कॅफे चालवायचो, मी सेतू सुविधा केंद्र चालवायचो, विविध व्यवसायामध्ये कार्यरत होतो. परंतु लोकांनी एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे तर मी हळूहळू का होईना समाजसेवेला स्वतःसाठी वाहून घेतलं. आज माझे वडील शेतकरी आहेत, दिवसभर शेतात काम करतात, कुटुंब पूर्ण शेतकरी आहे. तर माझा फक्त शेतीवर उदरनिर्वाह होतो. एवढ्या याच्यामध्ये ठीक आहे, मी याच्यामध्ये माझ्या व्यवसायाला थोडंसं दुय्यम स्थान दिलं, पैशाला दुय्यम स्थान दिलं. कारण ही जी संधी मिळणार होती मला, ही जी संधी लोकांनी दिली होती, ही मला विचारलं की लोकांनी आयुष्य घातलं होतं या संधीसाठी की लोकांची सेवा करायची, ते लोकांचं आयुष्य गेलं. परंतु मला एवढ्या कमी वयामध्ये लोकांना माझ्यावर विश्वास टाकला होता आणि मला विश्वासाला सार्थ ठरवायचं होतं आणि त्यासाठीच मी स्वतःला वाहून घेतलं, काम करत राहिलो, 24 घंटे अवेलेबल होतो. आज काही प्रभागामध्ये लोक म्हणतात, भाऊ तुम्ही संध्याकाळी 2 वाजता येऊन आमच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे नळाला द्यायचा होता. आता कधी असतं की उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भरपूर होते, काही ठिकाणी पाणी पोहोचू शकत नाही, लोकांची भांडणं होतात, वॉलमॅन सोबत वाद होतो. तर त्या ठिकाणी रात्री 1-1, 2-2 वाजता मी अवेलेबल होतो. काही ठिकाणी लोकांच्या आता प्रश्न एवढे आहेत. आता एक तुम्हाला किस्सा सांगतो की मला दुपारी 2 वाजता फोन आला एका ताईचा आणि सांगितलं की भाऊ आमच्या घरामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे, 3 दिवसापासून अन्न शिजलेलं नाही, आमचे वडील आता आम्हाला मारहाण करत आहेत, पूर्ण कुटुंबाला मारहाण करत आहेत आणि अशा ठिकाणी आमचं कुटुंब आम्ही सामूहिकरित्या आम्ही सगळे घरचे संपून घेण्याचा विचार करत आहोत, आमचं जगणं अवघड झालेलं आहे. तर 2 वाजता एकदम अचानक असं मला थोडंसं डाऊट वाटलं की असं होते काय, कुणी आपल्याला वेगळं काही विषय आहे की काय खरंच जायची आवश्यकता आहे. मी लगेच आमच्या एक मॅडम होत्या आमच्या शाळेवर हे आहेत आमच्या ताई, त्यांना मी लगेच फोन केला. मॅडम म्हणलं असा विषय आहे तिथं तुम्ही लगेच जा आणि पहा काय आहे ते. तर त्यांनी लगेच त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला फोन लावले, शांबा म्हणले अशीच खरीच परिस्थिती आहे म्हणलं आणि सर तुम्ही या म्हणल्या, आपल्याला पाहावं लागेल. तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाहिलेल्या परिस्थिती, त्या ठिकाणी जी परिस्थिती होती त्या ठिकाणी लोकांना समजून सांगणं आवश्यक होतं, बोलणं आवश्यक होतं, त्यांच्यासंग कम्युनिकेशन करणं आवश्यक होतं. कारण 4 कुटुंबाचा म्हणजे एका कुटुंबातल्या 4 लोकांचा जीव टांगणीवर लागला होता. नक्कीच व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यातून या गोष्टी होत असतात. तर त्या ठिकाणी त्याच्याशी बोलण्याचं म्हणजे आपण सामाजिक
चळवळीतून आलेले असल्यामुळे, सामाजिक कार्यातून आलेले असल्यामुळे लोकांशी संवाद साधणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांना समजून सांगणं, हे एक आपल्या शिक्षणाचा देखील आपल्याला फायदा होतो, आपल्या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो. आणि त्या ठिकाणी मी ते 4 जीव त्या दिवशी वाचवले. आता पूर्ण गोष्ट सांगायला गेली तर लांबलीच आहे, परंतु माझ्या कुठेही याच्यामध्ये ह्या नगरसेवकाच्या वेगवेगळ्या आहेत. कौटुंबिक कलक असेल, नवरा बायकोचे भांडणं असतील, सोयरिकीचे कामं असतील, कुणाच्या दवाखान्याचे काम असतील, कुणाला काही म्हणजे उपदेश करायचा असेल, कुणाला मार्गदर्शन करायचं असेल, तर एक विविध अँगल आहे. फक्त रस्ता, रोड, नाली, ते तर मी कार्य अहवालामध्ये फक्त रस्ता, नाली दिले. माझा जे कार्य अहवाल मी प्रभागामध्ये प्रत्येक घरी जाऊन मी निवडणूक ही सर्व होण्याच्या अगोदर दिलेला आहे, की माझ्या काळामध्ये आणि आमदार साहेबांच्या काळामध्ये आम्ही विकासाची 27 कोटीची कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख रस्ते आहेत, नाल्या आहेत, ड्रेनेज आहेत, पाण्याची लाईन आहे. मी आज ठामपणे विश्वास सांगू शकतो की नांदेड मध्ये पूर्ण जे काही पहिले 5 नगरसेवक असतील, त्या पहिल्या 5 नगरसेवकांनी जेवढा निधी आणलेला आहे त्यामध्ये श्याम कुकाटे ह्या पहिल्या 5 मध्ये असेल, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. आणि कामं केलीत आणि लोकात फिरताना लोक तीच आठवण करून देतात, श्याम तू आमच्या या कामावर पडलास, भाऊ तुम्ही आमचे हे काम केलेलं आहे, आम्ही आठवणीत आहोत आमच्या या ठिकाणी. रात्री बेरात्री रक्तदानापासून तुम्हाला सांगतो की रक्तदानाचा तर मला एवढा फायदा आहे की मागच्या काळामध्ये मी अनेक रक्तदान शिबिरे घेतलेली आहेत. त्यामुळं नांदेड म्हणजे सांगवी प्रभागातच नाही तर आजूबाजूला देखील कुणाला रक्ताची अडचण पडली तर पहिल्यांदा श्यामला फोन येतो की श्यामला रक्त पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे लोक आठवण करून देतात की आमचं हे तुमच्यामुळे काम झालेलं आहे. आम्ही कामाच्या ओघात ते विसरून नाही गेलो, पण लोक स्वागत करत आहेत. प्रत्येक ठिकाणी माझ्या बैठकीमध्ये सकाळीच्या नंतर रोज आतापर्यंत 10 वर्षामध्ये 30 ते 40 कप चहा रोज आमच्या बैठकीत होतो. लोक येतात, भेटतात, बोलतात, समाधान. सगळी कामं काही 10 पैकी 10 होत नसतील, पण 10 पैकी 7, 8, 5 जे काही होतील ते मी माझा प्रामाणिक प्रयत्न करतो की ती कामं मला करायची आहेत आणि करतो. मी काम मागे लागून करतो. आता काही जर सांगायचं झालं तर काही ठिकाणी रस्त्यावर पण उतरावं लागतं. आमचा पाण्याचा प्रश्न होता, आता मागच्या आपण पाहिलेला आहे की नांदेडमध्ये पूर्ण 10 दिवस पाणी नव्हतं. त्यावेळेस मी माझ्या सांगवी प्रभागातील म्हणजे अधिकाऱ्यांशी बोलत होतो, परंतु पदावर नसल्याच्या नंतर अधिकारी देखील आपल्याला जुमानत नाहीत. हा, तर त्या ठिकाणी मला असं लक्षात आलं की यांना आपल्याला एक नगरसेवकाचा पदाचा यांना अधिकाराचा ऑफर केलेला आहे, परंतु एक सामान्य नागरिकात काय ताकद असते ही मला दाखवून द्यायची होती. मी लगेच प्रभागातली 100-150 बाया माणसं घेतल्या आणि महापालिकेवर डायरेक्ट घागर मोर्चा काढला. घागर मोर्चा काढून खाली आयुक्तांना जाब विचारला की बाबा तुम्ही खोट्या बातम्या का फिरत आहेत, लोकांची दिशाभूल का करत आहात, जे की नांदेडमध्ये आपल्याला पाणी आपण दरवर्षी आसनाला साठवून ठेवत होतो. आम्ही नगरसेवक असताना त्याची दरवेळेस आम्ही पाठपुरावा करायचो, आम्हाला माहित राहायचं. परंतु त्यांनी मागच्या त्या वेळेस शिल्लक जे साठा आपल्याला होता ते साठाच रिझर्व्ह केला नाही, त्यामुळे नांदेडवर अख्ख्या त्याचं पाणी संकट निर्माण झालं. या ठिकाणी आम्ही वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरलेलो आहोत, भांडलेलो आहोत, अनेक आंदोलनामध्ये सहभाग आहे, लोकांसाठी लाटाकाटा खाल्लेल्या आहेत, पूर्ण कामं केलेली आहेत. म्हणजे 2005 पासून सक्रिय असताना छावामध्ये 3 वर्ष काढलेले आहेत. त्याच्यानंतर प्रभागामध्ये म्हणजे शाखा प्रमुख, प्रभाग प्रमुख, सरचिटणीस हे सगळे कामं करून आलेले आहेत. लगेच असं आलं नाही की 4 महिने झाले ना आता मला नगरसेवक व्हायचे. लोकांनी, मित्रांनी पुढाकार घेतला. 2005 पासून 17 पर्यंतच्या कामाच्या नंतर किती जवळपास म्हणजे 10-12 वर्षानंतर नगरसेवकाची संधी मिळाली. काही आज अति उतावळी लोक आहेत, त्यांना झटपट सगळं पाहिजे. आज आलो की उद्या लगेच गुलाल लागला पाहिजे, लगेच नगरसेवक झालं पाहिजे, उद्या नगरसेवक झाले की परवा त्याला आमदार व्हायचे, तेव्हा मंत्री व्हायचे. हे काय करिअर ओरिएंटेड कोर्स नाही किंवा करिअर इथं करण्यासाठी लोक आले नाहीत. लोकांना स्वीकारावं लागते, इथं वेळ द्यावा लागते, झटावं लागते, लोकांच्या सुखदुःखामध्ये जावं लागते. तर मी मागे बोलताना सांगितलं की आम्ही कामं करताना कधी असा कधी हे नव्हता की मला मतदानासाठी करायचं, एखादा रस्ता टाकायचा आहे मतदानासाठी नाही. आम्ही बघितले की आज घरापुढे आपल्याला रस्ता टाकायला पाहिजे, एवढं आपली वोट बँक पक्की होती. आज मी काम करताना प्रामुख्याने मुख्य रस्त्यापासून गल्लीतल्या रस्त्यापर्यंत प्राधान्यक्रमाने काम दिलेले आहे. आता कसं आहे, विकास निरंतर चालणार आहे. आज केला की विकास आता एका दिवसामध्ये जर तसं असलं तर सगळ्या पॅक करून टाकलं असतं. निधीची उपलब्धता, आपल्याला कामाचा प्राधान्यक्रम, आपल्याला कोणती आवश्यक कामं आहेत हे देताना कुठं 20-19 कमी जास्त होतं. तर त्यामध्ये मी प्रमुख रस्ते, सांगलीतला मुख्य रस्ते असतील, सगळे नगरातले मुख्य रस्ते आम्ही जे घेत, मुख्य रस्ते ठीक आहे, इकडे 4 रस्ते होतात तर या रस्त्याला एकाच रस्त्याला तेवढा पैसा लागतो, परंतु या रस्त्यावरून हजारो लोक जातात. घरापुढे 4 लोकांना तेच 4 लोक या मुख्य रस्त्यावरून येतात. नाल्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, स्मशानभूमीचा विषय असेल, अनेक विषय मी मार्गी काढलेले आहेत. 27 कोटीमध्ये भरपूर कामं झालेली आहेत आमच्या इथे. त्यामुळे जनता माझ्यावर विश्वास ठेवू नये की येणाऱ्या काळात ही राहिलेली कामं हाच पूर्ण करू शकतो, कारण याला प्रत्येक गोष्टीचं माहिती आहे, ज्ञान आहे. साहेबांसोबत आता तर आमदार साहेब आहेत,
एकनाथ शिंदे साहेब जे की आज पूर्ण महाराष्ट्राने ज्याचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, त्यांच्यासारखं आता या काळामध्ये जर सगळ्यात देणारा माणूस कोणी असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी तिजोरी खाली करून टाकलेली आहे, लोकांना देत आहेत. आज आता आम्ही प्रचारात फिरता लोक म्हणत आहेत, बापू आम्ही लाडक्या भावाला मतदान सोडून करणार नाही, लाडक्या भावासोबत आहोत, शिंदे साहेबांसोबत आहोत. त्याचबरोबर आमदार साहेबांचं काम आपण पाहिलेलं आहे. 3,500 कोटीचे काम त्यांनी नांदेड उत्तर मध्ये केलेले आहे. 3,500 कोटीमध्ये आज रस्ते, नाल्या, ड्रेनेज, मुख्यधानी म्हणजे सगळं नांदेडला एक वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. बाहेरच्या ज्या सिटी आपण पाहायचो त्या सिटीच्या तुलनेमध्ये आपण आलेलो आहोत. हे या कामामुळे, त्याबद्दल त्याच्यासोबतच 24 घंटे उपलब्ध माणूस, कुठलंही काम असेल की लगेच फोन केला की ते माणूस त्या ठिकाणी उपलब्ध, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपलब्ध. मागच्या 3 वर्षाच्या काळात तर त्यांनी म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे जिथं तिथं छोट्या अडचण, कोणाला तर समजा घंटागाडी येण्या गेलं तरी आमदार साहेबाला फोन, आमदार साहेब आमच्याकडे येण्या गेले. म्हणजे आता त्यांचे लोकप्रतिनिधी लोकांनी निवडणं आणि त्यांचे हात बळकट करणं, शिंदे साहेबांचे हात बळकट करणं ही संधी लोकांना आलेली आहे. आणि लोक या काळामध्ये नक्की आमच्या सोबत राहतील यामध्ये कुठलीही शंका नाही. नक्कीच पाटील, खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देखील देतो. तुम्ही देखील कामं जी केली कामे देखील खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. त्यासोबतच सर मला वाटतं 2017ची निवडणूक तुमच्यासाठी फार आठवणीची निवडणूक झाली होती. अनेक तुम्ही सांगितलं की वडील शेती करतात, तुम्ही शिक्षण झाल्यानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी ऑनलाईन शिक्षण असेल, सगळ्या कामं करणं असतील हे करत होता. पण डायरेक्ट नगरसेवक होण्याचं स्वप्न ठेवलं, या गोष्टी कसं घडल्या, निवडणूक कशी झाली या संदर्भात काय सांगा. कारण की आज तरुणांनी राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय, या संदर्भात काय सांगा. खरं पाहता ही एक माझी इच्छा नव्हती किंवा मी असं म्हणजे अनावधानानं राजकारणात आलेलं आहे. खरं पाहता मी 17च्या अगोदर निवडणूक लढली नव्हती, निवडणूक नाही, पहिलीच निवडणूक होती. आणि 2012 म्हणजे 2009ला पक्षात आलो. समाजकार्याची आवड होती आणि मित्रमंडळ भरपूर मोठं होतं, प्रभागातील नागरिक होते. त्यांनी पुढे केलं की आपल्याला 2012 पासून सतत, आता एक तर छंद म्हणून झोपला होता की असं म्हणजे नाही या ट्रॅक्टर द्यायचं आपल्याला काम करायचं. माझा सेतू सुविधा केंद्राचा व्यवसाय होता, सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळे आपापलं काम भलं आपण भलं, त्यासोबत जेवढं काही होतं त्या माध्यमातून लोक जुडल्या जायची, येत राहायची. त्यानंतर दुसरे कामं सांगायची काहीतरी, मग पक्षाचं लेबल असल्यावर ते काम करायला सोपं जायचं. कुठं काही प्रश्न असतील ते भांडायला, बोलायला, मागणी करायला कामाला सोपं जायचं. करत गेलो. या कामातून लोकांनी मला पुढे केले की नाही तुला निवडणूक लढवायची. परंतु आपल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या, प्रतिस्पर्धी खूप मोठे होते, हे होते, परंतु लोकांनी विश्वास दिला की नाही आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि आता जरी प्रसार माध्यमाचा जास्त वापर होत असल्यामुळं आमचा प्रभाग गाजत आहे की इथं जास्त अटीतटीची लढत आहे असं जाणवतं. पण मागच्या वेळेची निवडणूक देखील यापेक्षा जास्त अटीतटीची होती. त्यावेळेस 2 वेळेस नगरसेवक असलेले त्यावेळेसचे नेते, मोठे नेते समजा त्याच्यामध्ये, की ते माझ्या विरोधात होते. आणि त्या काळामध्ये त्यांनी अशी हे केलं होतं की श्याम छोटा याला काहीच कळणार नाही. परंतु मागील 8-10 वर्षाचा म्हणजे प्लॅन करून नाही, परंतु आपल्या साध्या सरळ म्हणजे जे स्वभाव आहे, ऍज नेचर जे आपला माणसाचा स्वभाव असतो, या 10 वर्षामध्ये एक माझं बेस वर्क तयार झालं होतं, बेसमेंट तयार झालं होतं. आणि या बेसमेंट मुळे लोकांना काय झालं की मला जास्त एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज नाही. आणि एक जे कसं असते की एक सेना असते, ती सेना काम असते. ही निवडणूक कार्यकर्त्याची, मी म्हणतच नाही ही निवडणूक जी स्थानिक निवडणूक असते ती नेत्याची असते, ही निवडणूक एक कार्यकर्त्याची असते. आणि जेवढे जीवाभावाचे कार्यकर्ते असतील तेवढी निवडणूक ही सोपी होत असते. तर मागच्या काळामध्ये माझा जो मित्र परिवार होता तो एक जवळपास प्रभागामध्ये सगळ्यात सक्रिय होता. आणि असं नाही की ते म्हणजे कुठं जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःच काही काय म्हणतात ती स्वतःची काही अपेक्षा असते, हे स्वतःला झोकून देऊन कामाला लागले. स्वतःने प्रचार करणं, लोकांना समजून सांगणं, आश्वासनं देणं आणि सक्रिय सगळे असल्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये देखील सगळीकडे चर्चा होती की हीट सीट जाणार आहे. परंतु माझ्या कार्यकर्त्याच्या जीवावर, माझ्या स्वतःच्या जे कुटुंबाच्या जीवावर आणि मी जे केलेले होते सहज या बेसमुळे आम्ही त्यावेळेची निवडणूक 1300 मताच्या अधिकारी निवडून आणली, जिंकून आणली. 1300 जास्त मत होते, 1300 मताधिक्य होती. टोटल मताधिक्य मला 4200 मतांना जवळपास पडलेलं आहे. 25% जास्त मतांनी सोपी गोष्ट नव्हती. नाही, पण आता ते लोकांचं कसं असते की लोकांनी एकदा ठरवलं. आता ते काही लोकांचं ठरवत आहेत की सांगलीची जनता ही गरीब आहे, परंतु मला विश्वास आहे, मला माहित आहे सांगलीची जनता काय आहे, कारण मी यांच्यामध्ये वावरलेलं आहे. माझी जनता लोकशाही प्रेमी आहे, माझी जनता संविधान प्रेमी आहे आणि माझी जनता ही स्वाभिमानी आहे. मी ठामपणे सांगतो, काही लोक आमच्या प्रभागाला असं समजत आहेत की इथली जनता ही म्हणजे बिकाऊ आहे. काही लोक आलेले आहेत, आता तुम्ही ते प्रश्न विचारणार, मी त्या अगोदरच सांगतो की काही लोक या ठिकाणी आलेले आहेत, इथल्या लोकांना मी विकत घेतो अशी भाषा करत आहे. परंतु जनता एवढी सोपी नाही. जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
हा जो पैशाचा माज आहे हा उतरणार आहे तुमचा. कारण ही जनता जी आहे ती प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवत असते, बोलून दाखवत नाही, परंतु जागा दाखवत असते, पाहत असते की कुठं काय चाललंय, कोण काय करायले, कोण बनावटपणा करायले, कोण खऱ्यानं वागायले, कोण सत्यानं वागायले. आणि मी एवढा ठाम आहे कारण मला माहित आहे माझी बाजू सत्याची आहे. आणि विजय हा शेवटी सत्याचा होता. नक्कीच सर, तुमची जी पहिली निवडणूक होती तरुणांना देखील आदर्शवादी आहे. कारण की सध्या असं दिसतं की तरुणांनी राजकारणात यायचं की नाही, निष्ठेने पक्षामध्ये काम करत त्यांनी राजकारणात यायचं की नाही असं दिसतं. एकंदरीत आपण जर तिकीट वाटपाचा कार्यक्रम बघितला सर, तर बऱ्याच राजकीय पक्षांनी, राजकीय लोकांनी ह्या पैशाच्या पुढे निष्ठेला अजिबात महत्व दिलं नाही, परंतु आज तुमच्या प्रभागात वेगळं घडलं. या एकंदरीत या परिस्थितीवर काय सांगणार? बाकी कुठे काय झालं याच्यावर बोलण्यापेक्षा मी माझ्यासोबत आणि आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये काय झालंय मी यावर बोलू इच्छितो. की शिवसेना पक्षामध्ये आज आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी तळागाळातील लोकांना न्याय दिलेला आहे. माझ्या तिकिटावर निवडीवरून जी चर्चा करत आहे ती चर्चा चुकीची आहे. कारण ज्या माणसाला ज्या प्रभागाचं नाव सांगवी आहे त्या सांगवीलाच कोकाटे सांगवी म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणचा मी भूमिपुत्र आहे. दुसरा विषय आहे की 20 वर्षापासून कार्यामध्ये सक्रिय आहे. आज शिवसेनेचा रनिंग मी शहर प्रमुख आहे. सहज कुणाला उठले शहर प्रमुख कोणी करते का? या अगोदर मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होतो, वेगवेगळी जिल्हा उपाध्यक्ष होतो, सरचिटणीस होतो, शाखा प्रमुखापासून काम केलेलं आहे. आणि 2017च्या निवडणुकीमध्ये 1300 मताचं मताधिक्य घेऊन मी निवडून आलेलं आहे. तर म्हणजे सहज आणून उठलून असं काम कुणाला तरी उचलून तिकीट दिलं अशाचा विषय नाही ना. आणि जे काही लोक म्हणत आहेत की याच्यावर अन्याय झाला, त्याच्यावर अन्याय झाला, हे कुठलं बोल नाही. त्यांनी बेस दाखवा. 4 महिने अगोदर ज्या उमेदवाराचं तिकीट कापलेलं आहे, आमदार साहेबांना अभ्यास आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते कुठे होते? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. माझ्या प्रभागामधून मी ज्यावेळेस आलो दरवर्षी शिवसेना त्या ठिकाणी मायनस राहायची, परंतु मागच्या काळामध्ये मी 7,000 मतं माझ्या प्रभागातून पडलेली आहेत. तर हे काम बोलते लोक साहेब तळागाळात राहिलेले आहेत. आणि माझा ऐकल्याचा विषय नाही. आज त्यांच्या प्रभागामध्ये एक ऑटो ड्रायव्हरला त्यांनी तिकीट दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे. आज 4 मध्ये एक आमच्या कुंजीवाली म्हणून आहेत, त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांनी न्याय दिलेला आहे. आप्पासारखा ज्याच्याकडे म्हणजे एकदम सामान्य माणूस, अशा माणसाला तिकीट दिले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे. आणि युवकांनी घाबरून जायचं कारण नाही. पैसा सर्वस्व नसतं. आज तर माझ्या प्रभागामध्ये जो काही प्रकार होणार आहे आपलं म्हणजे आता उद्याच्या 16 तारखेला हे एक सगळ्या युवकांसाठी एक वेगळी प्रेरणा ठरणार आहे की 2000 म्हणजे काम करणाऱ्यांच्या सोबत लोक राहतात हे आता 16 तारखेला कळणार आहे. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर सर तुम्ही सांगितलंच, त्यासोबतच तुमच्याच काही पक्षाचे नेते सांगतात की तांत्रिक दृष्ट्या बाण मिळाला नाही, छत्री मिळाली, अशा गोष्टीचा प्रचार करतात. या लोकांना काय सांगणार तुम्ही? नेते मंडळी आहेत, काही गोष्टी मतभेद असू शकतात, काही असतील, पण ते आमच्या घरचा विषय आहे. आम्ही ते घरचा विषय बसून आमचा सॉल्व्ह झालेला आहे. आणि त्या पुढच्या काळामध्ये ते धनुष्यबाण या निशाण्यावरून माझ्यासोबत आहेत, माझ्या मागे राहणार आहेत. आणि ते मी निवडून आलो म्हणजे माझी पूर्ण नेते मंडळी निवडून आले असं त्यांचा माझा विश्वास आहे. नक्कीच. त्यासोबतच सर आपण नगरसेवक असताना बरीच काही बोलताना कामं सांगितलीच तुम्ही, तरी पण काही थोडक्यामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये झालेली कामं असणार होत्या सर? मी जी काही विकासाची कामं झालेली आहेत ती माझ्या कार्य अहवालातून मी जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे आता 27 कोटीच्या कामामध्ये रस्ते, नाल्या, ड्रेनेज, त्याच्यानंतर जे काही आता करता येईल आपल्याला, हे समाज मंदिराचे सुशोभीकरण असतील, काही मोकळ्या जागेत आपल्याला गटू बसवणे असतील, हे स्मशानभूमीचा विषय असेल, हे कामं केलेलीच आहेत. पण यासोबत मी सांगू इच्छितो की माणसांना ही समाजाचं काम आहे. समाजात राहताना सामाजिक उपक्रम राबवणं आवश्यक असतं. तर मी माझ्या काळामध्ये पंधरवाडा स्वच्छता मोहीम म्हणजे दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जसा पावसाळा संपला तर मी एक 15 दिवस स्वच्छता मोहीम पूर्ण म्हणजे प्रभागामध्ये राबवलेली आहे. एक 15 दिवसाचा कार्यक्रम असतो. प्रभाग मोठा आहे आमचा. तर 15 दिवसामध्ये मी पूर्ण गल्ली बोळामध्ये प्रत्येक याच्यामध्ये मुख्य मंदिर, मस्जिद, जे काही विहार आहे, समाज मंदिर आहे,